फ्रेंड, कसे आहात? आज आपण पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट कुठे पहिल्या नंबरची जी इन्व्हेस्टमेंट कुठे करायला हवी. आपल्याकडे 3 टाईपचे इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे एक प्रकारे आपण 3 टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे एक स्टॉक मार्केटमध्ये, तसेच आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि तसेच FD, RD यासारख्या बँकिंग सेक्टरमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आज आपण पहिला मुद्दा पाहणार आहे, तो म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची. तर स्टॉक मार्केट म्हटलं म्हणजे रिस्क फॅक्टर आलंच, पण त्याच्यात 2 प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. एक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. जे इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतं ते तुम्ही शेअर थ्रू किंवा डीमॅट अकाउंट थ्रू शेअर खरेदी करून तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तसेच इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये 2 टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. एक म्हणजे तुम्ही लमसममध्ये करू शकता, एक तर SIP करून. SIP ही एक स्पेसिफिक महिन्याला एका तारखेला तुमच्या अकाउंटमधनं डिडक्टेड होत जाईल. त्यामुळे तुम्ही म्हणजे तुमच्या अकाउंटमधनं कट होईल ती एक स्पेसिफिक तारखेला. त्यासाठी तुम्हाला हे एक म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड येतात. ज्या प्रकारे तुम्हाला म्युच्युअल फंड पाहिजे त्या प्रकारचे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तसेच डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जातो शेअरमध्ये. तर शेअरमध्ये आपल्याला शेअरसाठी इन्व्हेस्टमेंट करायसाठी आपल्याला लागतं डीमॅट अकाउंट. आणि डीमॅट अकाउंटसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म हे आपल्याकडे वेगवेगळ्या ॲपद्वारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. तसे झिरोदा झालं किंवा आयफिल झालं किंवा सही ॲप झालं, यासारखे वेगवेगळे इतरही प्लॅटफॉर्म आपल्याकडं अवेलेबल आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करायसाठी. पण मी सांगेल, ही इन्व्हेस्टमेंट करायच्या वेळेस आपण आपला फायनान्शियल ॲडवायझरीचा सल्ला घेऊनच मग इन्व्हेस्ट करा, कारण की त्याशिवाय तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि शेअरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास तुम्हाला खूप टाईम द्यावा लागतो. त्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडचा इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला, तर म्युच्युअल फंडमध्ये पण तुम्ही करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याच्याकडे टाईमली लक्ष द्यावं लागत नाही. तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट टाकून द्यावी लागते. ती ॲटोमॅटिक ते फंड मॅनेजर ॲडजस्ट त्यांच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करून वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला परतावा करून देतात. पण मग परतावा हा इथे फिक्स नसतो, कारण की कारण की हे रिस्क फॅक्टर जास्त आहे. कारण की जसं मार्केट अप डाऊन राहील त्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यावरती परतावा भेटेल. मग तुम्ही म्हणा शेअर म्हणा की म्युच्युअल फंडवर म्हणा, दोघीकडे रिस्क आहे. पण एवढंच आहे की शेअरमध्ये रिस्क ही हाय रिस्क राहते आणि म्युच्युअल फंडमध्ये ही रिस्क खूप लो लेवलची रिस्क राहते. कारण की तिथे इन्व्हेस्टर जे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर असतात, ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांची स्टडी करून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार कुठे इन्व्हेस्ट करायची याचे तर तुमचे पैशांचं ते इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे त्यांची स्टडीमुळेच ते तिथे इन्व्हेस्ट करू शकतात. आणि राहिलं शेअरमध्ये, तर शेअरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असली तर तुम्ही डीमॅट अकाउंट खोलू शकता. मग डीमॅट अकाउंटसाठी तुम्हाला काय लागतं, तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोघींची हे दोघी जरुरी असतात. त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जरुरी असतात. तसेच तुम्हाला तुमचा सेल्फी पण त्याच जेव्हा तुम्ही त्या ॲपमध्ये जाल तेव्हा तुम्हाला सेल्फी आणि डिजिटल हे सर्व डिजिटलच राहतं. त्यामुळे तुम्हाला मोबाईलवरनं ॲपद्वारेच तुम्हाला हे सर्व गोष्टी करावं लागतील. तर तुम्ही ऑनलाईन पण ओपन करू शकता. तसे बाहेर पण अदर ठिकाणी पण ऑफलाईन पण राहतात. काही फॉर्म भरून तुम्हाला तिकडे ब्रोकरेज फंड असतात, तिथे ब्रोकरेज हाऊसेस असतात, तिथे तुम्ही जाऊन करू शकतात. ठीक आहे. तर आजचा तुम्हाला टॉपिक समजला असेल, स्टॉक मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची. आता पुढच्या वेळेला तुम्हाला मी म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात आणि कोणते म्युच्युअल फंड तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात हे प्रिडिक्शन असतं. हे प्रॉपरली खरंच तेवढा देऊ शकतात का असं नसतं, कारण की हे मार्केटवरती डिपेंड असतं. मार्केट जसं अपडाऊन होतं त्याच्यावर तुमचे म्युच्युअल फंडची व्हॅल्यू कमी जास्त होत जाते. तसंच शेअरचं पण तसाच विषय असतो. शेअरमध्ये पण तुम्हाला जसं शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली आहे, मार्केट जसं अप डाऊन होईल किंवा कंपनीचा परफॉर्मन्स आणि कंपनीचा रिझल्टवरती तुमचा शेअरची व्हॅल्यू हे डिपेंड असते. आणि शेअरची व्हॅल्यू मार्केट कॅपिटल लार्ज कॅप आहे की स्मॉल कॅप आहे याच्यावरही डिपेंड करते. ते कंपनी कसं परफॉर्मन्स देईन हे तुम्हाला त्याच्यावरूनच कळेल. चला ठीक आहे, पुढच्या याला आपण भेटूया सेकंड टॉपिकला. जो सेकंड टॉपिक आहे आपला तो म्हणजे गोल्डमध्ये कशी इन्व्हेस्ट करायची. तर आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना
आपण ह्या टॉपिकमध्ये आपण फिजिकली गोल्ड कसं खरेदी करू शकतो. फिजिकली तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, फिजिकली कसे घेऊ शकता आपण, पण आता ऑनलाईन कसं गोल्ड परचेस करू शकता याच्यातही खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ऑनलाईन गोल्ड परचेस करू शकतात. काही ॲप पण आहे, ते ॲप पण प्रोव्हाइड करतात आपल्याला ऑनलाईन गोल्ड, पण काही आपण मार्केट थ्रू पण गोल्ड परचेस करू शकतो. आणि ते कसं परचेस करता येतं याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता ही व्हिडिओ इथेच संपवतो आणि आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो.